आता भाजपचे नेते असं म्हणतात की सनसनाटी पसरवण्यासाठी कशाला सनसनाटी? पुस्तक आहे ते कोण बोलते? ते तेव्हा होते का? काय होते तेव्हा? कोण होते ते? संजय राऊतांना सनसनाटी पसरवण्यासाठी पुस्तक लिहावं लागत नाही. हे पुस्तक पूर्णपणे सत्य आहे, ही कादंबरी नाही बरं का. या मनगडत कहाण्या जे पंतप्रधान मोदी वगैरे सांगतात ना, तसे या कथोकल्पित मनोहर कहाण्या नाहीत, या सत्यकथा आहेत. लक्षात घ्या, ही सत्यकथा आहे. तुमच्या पुस्तकावर बंदी आणि राज्य सरकारची भीती वाटत नाही? मला अजिबात वाटत नाही. कशाला बंदी आणि नाही, कारण कारण तुम्ही देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांबद्दल म्हटलेलं आहे. काय म्हटलं? काही म्हटलेलं नाही. तुम्ही त्याच्यामध्ये गोधरा हत्याकांडाचा देखील उल्लेख केलेला आहे आणि त्यावेळेस देखील मदत म्हणून मागितली होती असा देखील उल्लेख. बाळासाहेब ठाकरेंनीच मोदींना वाचवलं ना मुख्यमंत्री पदावरून. हे काय लपून राहिलं आहे का? तो एक प्रसंग मी दिलाय ना महापौर बंगल्यावर. मोदींना आम्हाला बदलायचं आहे हे सांगण्यासाठी जेव्हा अडवाणे आले, तेव्हा बाळासाहेब म्हणाले मोदींना बदलण्याची ही वेळ नाही आहे. एक हिंदुत्वाचं वारं वाहत आहे आणि त्यांच्या भोवती घोंगावत आहे. आता मोदींना बदलणं म्हणजे हिंदुत्वाशी द्रोह ठरेल. गुजरात आपल्या हातून जाईल. मोदींना बदलू नका हे बाळासाहेबांचं म्हणणं तेव्हा भाजपला, तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांना मान्य करावं लागलं. आता पुस्तक आहे संपूर्ण, ते पुस्तक आता अक्का इथे मला बस हो गया. उद्या बोलू. राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की जो युतीचा निर्णय आहे तो तुम्ही त्यावर बोलू नका. मी बोललेलो आहे, परंतु जो निर्णय आहे तो मी घेईन, त्याला अजून वेळ आहे. म्हणजे युती किंवा हे आहे ते लांबणीवर पडलेलं आहे. काय वाटतं? नाही, काही लांबणीवर वगैरे पडलेलं नाही. तुम्ही बोलू नका. सगळं सुरळीत होऊन जाऊ द्या बाळणपण, मग आम्ही बघू. राऊतसाहेब, फडणवीस असं म्हणाले राऊतसाहेब उल्लेख केला की कुटुंबामध्ये ती फुंकर महत्वाची असते. ती फुंकर जी आहे ती आता मारली जाईल का कुटुंब एक होईल? पाहू ना आपण आता. आम्ही सकारात्मक आहोत. राऊतसाहेब, फडणवीस असं म्हणालेले आहेत की आम्ही वेळेतच महापालिका निवडणुका घेतो आहोत आणि जिथे शक्य आहे तिथे एकत्र लढू, अपवादात्मक परिस्थितीत आम्ही वेगळे लढू, पण एकमेकांवर टीका करणार नाही आणि निकालानंतर आम्ही एकत्र येऊ. नाही, चांगली गोष्ट आहे. त्यांचं राजकारण आहे ते. मी त्याच्यावरती आता बोलणार नाही. निवडणुका जाहीर होऊ द्या. निवडणुका जाहीर झाल्यावरती त्याच्यावरती चर्चा करता येईल. मनसेशी युती करण्यासंदर्भात अजूनही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सकारात्मक आहे, कारण अजूनही 7 प्रतिसादानंतर पुढे काही झालेलं नाही. तुम्हाला काहीच माहीत नाही आहे काय घडता येते, असं मी नेहमी म्हणतो. तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंटवरती अवलंबून राहून आपल्या भूमिका ठरवता. प्रत्यक्षात राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जात असते आणि ती पटकथा नंतर समोर येते. ती पटकथा लवकर समोर येईल. स्क्रीन प्ले. रावसाहेब, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता घुमजाव केलेला आहे. त्यांनी गेली 5 दिवस जी विधानं केली, ज्यात त्यांनी भारत पाकमध्ये मध्यस्थी केल्याचा दावा केला होता, आता ते असं म्हणतात त्याने फक्त एक शब्द बदलला बरं का. त्याने फक्त एक शब्द बदलला. मध्यस्थता याऐवजी मी मदत केली किंवा सहकार्य केलं. अर्थ एकच आहे. तुम्हाला सहकार्य करण्याची काहीच गरज नव्हती. त्याला दलाली म्हणतात व्यापारी भाषेत. तुम्ही काल ॲपलचा कारखाना इथे काढण्याला विरोध केलात भारतामध्ये. हे तुमचं भारतावरचं आणि मोदीवरचं प्रेम आहे आमच्या. हिंदी में कुछ आहे तो पूछ लीजिए. रावसाहेब